उद्यापासून पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवलाय। 1 ते 3 जुलै दरम्यान मराठवाडा वगळता राज्यामध्ये सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। हवामान खात्याकडून मोठी बातमी। पुढील 4 दिवस धोक्याचे। महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा महाअलर्ट। येत्या 4-5 दिवसांमध्ये राज्यामध्ये अतिशय जोरदार पाऊस होणार आहे। राज्यातील पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना हा पाऊस खुशखबर देणार आहे। जून महिन्यामध्ये जी काही पावसाची कमतरता आहे ती या येत्या आठवड्यामध्ये पूर्णपणे भरून निघणार आहे आणि या संदर्भात जिल्हा न्याय अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये माध्यमातून आपण घेणार आहोत। व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, गेल्या 3-4 दिवसापासून मान्सूनचे राज्यामध्ये सर्वदूर हजेरी लावणे सुरू आहे। याच्यामध्ये आपण पाहिले आहे की जे प्रतीक्षेत असलेले सोलापूरचे उत्तर दक्षिण सोलापूर आणि याच्यामध्ये पंढरपूर असेल किंवा मंगळवेढ्याचे काही भाग असेल, पुण्याच्या पूर्वेकडील भाग असेल किंवा धाराशिव जिल्ह्यातील काही भाग असेल, याचबरोबर आपण पाहिलं आहे की जालन्यात, बीडमध्ये आणि ज्या ज्या पावसाच्या प्रतीक्षेत होते अशा भागामध्ये पावसानं काही ना काही हजेरी लावलेली आहे। परंतु शेतकऱ्यांना आणखी एक मोठी प्रतीक्षा आहे मोठ्या पावसाची भरणीत। तळ्यातलं पाणी, ओढ्यातलं पाणी, नद्यातलं पाणी आणि अशा प्रकारे शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की यांचं संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणारा पाऊस येत्या 3-4 दिवसामध्ये होणार आहे आणि मुसळधार पाऊस, मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। आज पावसाने बऱ्याच साऱ्या भागामध्ये उसंत घेतलेला आहे, परंतु लक्षात घ्या आजही बऱ्याच ठिकाणी पाऊस होईल। मात्र यामध्ये आता येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये मोठी वाढ होणार आहे। यामध्ये आपण बघितलं तर पाहिलं तर ओडिशाच्या समुद्र किनारपट्टीवरती एक सायक्लोनिक सिस्टम बनत आहे। सध्या आपण जर पाहिलं तर युरोपमध्ये एल निनो सक्रिय प्रेशर एरिया म्हणजेच की लो प्रेशर एरिया होत आहे किंवा एक सायक्लोन सिस्टम तयार होत आहे जी साधारणपणे दिल्लीकडे सरकत आहे। यामध्ये ओडिशावरती जे काही सायक्लोनिक सिस्टम बनते त्याच्या प्रभावामुळे नागपूर, मध्य प्रदेश त्या भागामध्ये एक लो प्रेशर एरिया जनरेट होत आहे आणि हे जे काही आहे सायक्लोनिक सिस्टम बनत आहे आणि सायक्लोनिक सिस्टमचा जो काही प्रवास असेल, हा जो काही प्रेशर आणि लो एरिया असेल, हा विदर्भापासून पूर्णपणे नंदुरबार, पालघरपर्यंत येणार आहे। याच्यामुळे 1, 2, 3 आणि 4-5 या दिवसामध्ये अतिशय जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि याच्यामध्ये मुंबईहून जो काही मोठा पाऊस असतो त्याच्यामध्ये आपण मुंबई तुंबली या शब्दाने पाऊस पाहतो। हा 3-4 तारखेचा आणि 5 तारखेपर्यंतचा हा पाऊस आता मुंबईला होणार आहे। मित्रांनो, एकंदरीत आपण जर पाहिलं तर 1 तारखेपासून राज्यामध्ये पावसाचा जो काही हालचाली आहेत त्या वेगाने होणार आहे। 1 तारखेला बऱ्याच मोठ्या प्रमाणात राज्यात पाऊस येणार आहे आणि 2 तारखेला पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागामध्ये जोरदार पाऊस होईल। हा पाऊस हळूहळू पश्चिमेकडे सरकणार आहे, ज्याच्यामध्ये अकोला, अमरावती आणि त्यानंतर वाशिम, बुलढाणा, परभणी, हिंगोली असे काही भाग असतील। याचबरोबर आपण जर पाहिलं तर यवतमाळ जिल्हा असेल, या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आणि 3 तारखेला हा पाऊस आणखीच थोडा पश्चिमेकडे सरकून याच्यामध्ये बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यामध्ये पावसाचा एक मोठा कहर पाहायला मिळेल। 4 तारखेला सुद्धा धुळे, जळगाव परिसरामध्ये, छत्रपती संभाजीनगर, नाशिक परिसरामध्ये पाऊस पाहायला मिळणार आहे। नाशिक, अहिल्यानगर, पुणे हा जो काही घाटमाथ्याचा असलेला भाग आहे किंवा सांगली, सातारा, कोल्हापूर हा भाग असेल, कोकण पूर्व असेल, हा 2, 3, 4 चारही दिवसामध्ये एक जोरदार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। आता धाराशिव, बीड, लातेर, नांदेड सुद्धा खूप मोठा पाऊस असणार आहे, परंतु नांदेडचे दक्षिणेकडील भाग, सोलापूर असेल, साताऱ्याचा, सांगलीचा जो काही उत्तरेकडील भाग असेल, पुण्याच्या पूर्वेकडील भाग असेल, पूर्णपणे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा 2 तारखेला 3 तारखेला अतिशय जोरदार पाऊस लो प्रेशर एरिया प्रभावामुळे या ठिकाणी होणार आहे। मित्रांनो, हे सर्व काही होत असताना राजस्थानवरती सुद्धा सायक्लोनचा सिस्टम तयार होत आहे। ओडिशावरती एक सायक्लोनिक सिस्टम नागपूरच्या जवळ लो प्रेशर एरिया आणि राजस्थानवरती सायक्लोनिक सिस्टम जी काही एक ट्रप लाईन आहे ती जोरदार बनणार आहे। कालावधीमध्ये जर होणार तर मित्रांनो अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचं असं अपडेट होतं। शेतकऱ्यांच्या पेरण्या झालेल्या आहेत, तर आता शेतकऱ्यांच्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे आणि हा चांगला पाऊस या कालावधीमध्ये होत आहे हीच आपण अपेक्षा करू शकतो। आणि सर्वांसाठी महत्त्वाची बाब ही आहे की आता शेतकऱ्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही। त्यांना जसा पाऊस पाहिजे तसा पाऊस हा जुलै महिन्यामध्ये पडण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे। म्हणजेच की दुष्काळाची आता कमतरता जी सांगण्यात आली होती ती आता पूर्णपणे भरून निघणार आहे। शेतकऱ्यांची ज्यांची पेरणी झालेली आहे त्यांना घाबरण्याची आवश्यकता नाही। लवकरात लवकर पेरणी
झालेले असल्यामुळे तुम्हाला पावसाची आवश्यकता आहे आणि ती पूर्णपणे होईल. आणि ज्यांची पेरण्या झाल्या नाही त्यांनी त्वरित आपल्या विभागाकडे आणि आपल्या इकडच्या हवामान खात्याकडे लक्ष ठेवून दिलेल्या माहितीनुसार पेरण्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्याव्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.